गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इस्बाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र एव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इस्बाबी कलश मंगल कार्यालय शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपल्या हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7676760025। कोल्हापुरातून एक मोठी बातमी समोर आली आहे। शिवाजी विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहात एका 23 वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। आत्महत्येपूर्वी तरुणीने लिहिलेल्या सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली असून या नोटमध्ये आई वडिलांसाठी भावनिक संदेश लिहिला आहे। या प्रकरणी पोलीस सखोल तपास करीत असून मृत मुलीच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। मिळालेल्या माहितीनुसार इशिता मधुसूदन सावंत असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे। इशिता ही MA मानसशास्त्राच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती। शुक्रवारी रात्री 11च्या सुमारास तिने गळफास घेतल्याचा प्रकार उघडकीस आला। इशिता विद्यापीठातील वसतिगृहाच्या 30 नंबरच्या खोलीत इशिता 4 सहकारी मुलींसोबत राहत होती। गुढीपाडव्याच्या सुट्टीनिमित्त इतर 3 मुली गावी गेल्याने ती खोलीत एकटीच होती। रात्री उशिरापर्यंत ती बाहेर न आल्याने शेजारील मुलींना संशय आला। त्यांनी आत पाहिले असता इशिताने गळफास घेतल्याचं दिसून आलं। तिने आरडाओरडा केल्याने इशिताच्या रूम बाहेर गर्दी झाली। वसतिगृहातील शीला सोनावणे यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने इशिताला तातडीने CPR रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं। शेंडा पार्क येथे उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे। दरम्यान तिने आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट झालं नाही। या आत्महत्येमागे प्रेम प्रकरण किंवा मानसिक तणाव असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे। पोलिसांना तिच्या मृतदेहाजवळ सुसाईड नोट सापडली। यामध्ये तिने मिस यू डॅडी, मम्मी, मला माफ करा असे भावनिक शब्द लिहिलेले आहेत। पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।